आठवतंय का काल सांगितलं कसं होतं डीएनए रेप्लिकेशन सांगा. कसं होतं सेमी कन्झर्टिव्ह वेने होतं. हे सर ना कसं होतं सेमी कन्झर्टिव्ह वेने होतं. आठवतंय का? येस सर. येस सर. येस सर. हाफ स्टँड पॅरेंटचा असतो. नेहमी हाफ स्टँड नाही. वन स्टँड ऑफ द डीएनए इज ऑलवेज फ्रॉम पॅरेंट अँड वन स्टँड ऑफ द डीएनए इज फ्रॉम वन स्टँड ऑफ द डीएनए इज न्यू. येस सर नो. याला आपण काय म्हणतो सेमी कन्झर्टिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन. काल त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एन्झाईम पण इन्व्हॉल्व असतात. आठवतंय का? हे सगळे एन्झाईम कोणते कोणते? डीएनए गायरेज, टोपोआयसोमरेज, डीएनए पॉलिमरेज 1, डीएनए पॉलिमरेज 3, डीएनए हेलिकेज. Yes or no? So these are what? These are the different types of enzymes that involve in the what here? DNA replication. काल हे सगळं सांगितलं होतं. आठवतंय का? येस सर. येस सर. एक मिनिट जरा. कोणकोणता होतो डीएनए गायरेज, ज्याला आपण काय म्हणतो टोपोआयसोमरेज, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन्स, हेलिकेज, डीएनए पॉलिमरेज 3, डीएनए प्राइमेज, डीएनए प्राइमरेज 1 अँड डीएनए लायगेज. आता हे सगळे एन्झाईम कसे काम करतात, काय काम करतात ते आपण एकदा जसं जसं डीएनए ऍप्लिकेशन शिकू तसं जसं आपण एक्सप्लेन करत जाऊ. ठीक आहे. तर बघा मग डीएनए ऍप्लिकेशन कुठे स्टार्ट होतं बेटा? ज्या ठिकाणी डीएनए ऍप्लिकेशन स्टार्ट होतं, ज्या ठिकाणी डीएनएचा स्टँड काय होतो अनकॉइल होतो आणि तिथून नवीन डीएनएचा स्टँड चालू होतो, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. काय म्हणतात त्याला आपण? त्याला ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. त्याला कॉमनली काय म्हणतात बेटा? ओरी म्हणतात. काय म्हणतात? ओरी. समजतंय का? आता बघा या ठिकाणी हा डीएनए बरोबर आहे, हा डबल स्टँड डीएनए पूर्ण अखंड. या ठिकाणी हा डीएनएचा स्टँड काय झाला? ओपन झाला. दिसतो तुम्हाला? येस सर. येस सर. या ठिकाणी डीएनएचा स्टँड ओपन झाला आणि येथे या डीएनए वरती एक नवीन डीएनएचा स्टँड तयार होईल. असा इकडे पण एक असा डीएनएचा स्टँड तयार होईल. कळतंय का? येस सर. येस सर. येस सर. हा, मग ज्या ठिकाणी डीएनएचा स्टँड तयार होतोय किंवा ज्या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे त्या पॉइंटला काय म्हणतात मग? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. काय म्हणतात त्याला? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. त्याला कॉमनली काय म्हणतात बेटा? ओरी. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. काय बेटा? ओरी. ओरी म्हणजे काय? अ पॉइंट ऑफ रेप्लिकेशन. कळलं का? येस सर. येस और नो? येस सर. हा. Unit of replication with a one origin is called as a replicon. युनिट ऑफ रेप्लिकेशन म्हणजे हा पार्ट जिथं रेप्लिकेशन सुरू होतं त्याला काय म्हणतात? रेप्लिकॉन. काय म्हणतात बेटा? रेप्लिकॉन. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एकाच ठिकाणी फक्त डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट होतं. यूकॅरियोटिक सेल मध्ये सेव्हरल रेप्लिकेशन पॉइंट असतात. तुम्ही आन्सर व्हॉट इज दिस सेव्हरल रेप्लिकेशन पॉइंट? एकदम सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. समजा मालेगाव ते नाशिक. नीट आहे का बरं का? मालेगाव ते नाशिक काय होता पहिले बेटा? वन वे होता. बरोबर आहे का? तुम्हाला एकच रस्ता होता. 4. येस और नो? देयर वॉज अ सिंगल रोड. बरोबर आहे का नाही? एक सिंगल रोड होता मालेगाव ते नाशिक जाण्यासाठी. बरोबर आहे का? डिस्टन्स किती ते? 110 किलोमीटर. बरोबर आहे का? अरे समजतंय का काय बोलतोय मी? येस सर. येस सर. हा, नुसतं बदिरावानी बसू नका. मालेगाव ते नाशिक जायचं असेल तर आपल्याला माहिती आहे जुना ओल्ड रस्ता जो होता, जुना रस्ता जो होता तो कसा होता? फक्त एकच वे होता. तो छोटासा रस्ता होता. ठीक आहे. मग समजा मालेगाव ते नाशिक जायचंय, नवीन रस्ता तयार करायचा आहे, तर तुम्ही बघितलं असेल मालेगाव ते नाशिक रस्त्याचं काम कुठं कुठं सुरू झालं? एक ठिकाणी चांदवड. आता समजा चांदवड आहे. दुसरं काय होतं? पिंपळगाव होतं. इथे सौंदाणे होतं.
बरोबर का नाही? मग काय झालं बेटा, मालेगाव पासून सुरुवात झाली का रस्ता तयार करायला नाशिक पर्यंत? सांगा, मालेगाव पासून रस्ता बनायला सुरुवात झाली असती नाशिक पर्यंत तर किती वेळ लागला असता बेटा? इट विल रिक्वायर्स व्हॉट? 1 year और 2 years, 2 वर्ष लागून गेले असते. बरोबर का नाही? तर आपण जसं म्हणू की इथून सुरू केलं, आपण एका ठिकाणी सुरू करू काम, आपण इथून सुरू करू आपण काम, मालेगाव पासून नाशिक पर्यंत काम सुरू करू. याला 2 वर्ष लागून गेले असते काम पूर्ण व्हायला. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. याला आपण काय Yes, sir. कन्व्हेन्शनल वे ऑफ वर्किंग. मालेगाव पासून नाशिक पर्यंत रस्ता बनायचा आहे, 2 वर्ष लागून जातील. पण समजा काय केलं की मालेगाव पासून रस्ता बनायचा आहे नाशिक पर्यंत. काय केलं, सौंदर्याला पण एक डेपो टाकून दिला, सौंदर्याला पण एक काम सुरू केलं, चांदवडला काम सुरू केलं, पिंपळगावला काम सुरू केलं एकाच वेळेस बरं का, आणि नाशिकला काम सुरू केलं, आणि इकडे मालेगावला काम सुरू केलं. म्हणजे किती ठिकाणी काम सुरू केलं बेटा? सांगा मला तुम्ही. 1 2 3 4 5, 5 ठिकाणी काम सुरू झालं. नाशिक कडून पिंपळगावकडे रस्ता बनत येतोय, पिंपळगावकडून चांदोडकडे रस्ता बनत येतोय, चांदोडकडून सौंदर्याकडे रस्ता बनत येतोय, आणि मालेगावकडून सौंदर्याकडे रस्ता बनत येतोय. म्हणजे एकाच वेळेस 5 ठिकाणी काम सुरू झालंय. बरं का नाही? काम काय केलंय, तुकड्या तुकड्यांमध्ये स्टार्ट केलंय. इट विल बी डन विदिन दी, किती वेळात कम्प्लीट होईल बेटा? मग विदिन दी 6 months. बरोबर आहे का नाही? Yes, sir. Yes, sir. कारण आपण काम सुरू किती ठिकाणी केलंय? 5 ठिकाणी केलंय. म्हणून 5 ठिकाणी काम सुरू केल्यामुळे फक्त इथून एवढा भाग बनवायचा याला, या कॉन्ट्रॅक्टरला, या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला इथून एवढा भाग बनवायचा आहे, याला इथून एवढा भाग बनवायचा आहे, याला इथून एवढा भाग बनवायचा आहे. सो इट विल बी व्हॉट? अ लेस टाइम कन्झ्युमिंग. काम काय बेटा? फास्ट होईल, कमी वेळेमध्ये होईल. बरोबर का नाही? Yes, sir. सेम थिंग इज ऍप्लिकेबल टू आवर ह्युमन डीएनए और युकॅरियोटिक सेल डीएनए. युकॅरियोटिक सेल मध्ये काय असतं बेटा? खूप सारे क्रोमोझोम असतात. हे सर नो. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय असतो? फक्त एकच सिंगल क्रोमोझोम असतो. कालच शिकवलं, आठवतंय तुम्हाला? Yes, sir. परवा आपण बघितलं की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एकच क्रोमोझोम असतो. बरं का नाही? इट कंटेन ओनली अ सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम. बरोबर आहे का नाही? पण युकॅरियोटिक सेल मध्ये काय बेटा? खूप जास्त क्रोमोझोम असतात. आणि प्रोकॅरियोटिक सेलचा डीएनए काय असतो? खूप मोठा असतो. इट वॉज व्हेरी लॉंग. डीएनए लेंथ कोणाची बेटा? युकॅरियोटिक सेलची. काय असते? व्हेरी जास्त. ठीक आहे. मग जर युकॅरियोटिक सेल मध्ये एकाच ठिकाणी रेप्लिकेशन सुरू केलं, जसं मालेगाव पासून काम सुरू केलं नाशिक पर्यंत, तर काय होईल बेटा? 2 वर्ष लागून जातील. आणि हेच काम आपण तुकड्या तुकड्यांमध्ये केलं, इट विल डन विदिन दी 6 months. सेम फंडा इज ऍप्लिकेबल हिअर ऑल्सो. कळतंय का तुम्हाला? डीएनए जर खूप मोठा आहे, डीएनएचा काय बेटा? खूप मोठा डीएनए आहे. आता हा डीएनए खूप मोठा आहे, याच्यापासून याच्या कॉपीज बनवायच्या आहेत, याच्यापासून एक नवीन डीएनए बनवायचा आहे. तर काम कुठं सुरू झालं पाहिजे बेटा? खूप ठिकाणी सुरू झालं पाहिजे. इथे पण सुरू झालं पाहिजे, इथे पण सुरू झालं पाहिजे, इथे पण झालं पाहिजे, इथे पण झालं पाहिजे, इथे पण झालं पाहिजे. तेव्हा ते काम काय बेटा? फास्ट होईल. बरोबर का नाही? Yes, sir. मग सेम थिंग इथे ऍप्लिकेबल होते बेटा. मग ज्या वेळेस डीएनए खूप मोठा असतो त्यावेळेस खूप सारे रेप्लिकेशन पॉइंट्स असतात, ज्या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन स्टार्ट होतं. आणि डीएनए हा कमी वेळेमध्ये काय करतो? स्वतःच्या कॉपी बनवतो. आणि याच्या साठी त्या डीएनए मध्ये काय पाहिजे बेटा? सेव्हरल रेप्लिकेशन पॉइंट पाहिजे. म्हणजे जिथे हे डीएनए बनणं स्टार्ट होईल असे खूप सारे पॉइंट पाहिजे. बरोबर आहे का? Yes, sir. आणि असे Yes, खूप सारे पॉइंट कोणामध्ये आढळतात? मग युकॅरियोटिक सेल मध्ये आढळतात. कारण युकॅरियोटिक सेलचा डीएनए काय आहे? खूप मोठा असतो ऍज कम्पेअर टू प्रोकॅरियोटिक सेल. क्लिअर? Yes, sir. सगळ्यांना समजलं का?
Yes, sir. Yes, sir. येस ऑर नो? Yes, लक्षात sir. ठेवा बेटा की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए छोटा असतो म्हणून तिथे एकच ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असतं. युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए खूप मोठा असतो म्हणून तिथे खूप ठिकाणी रेप्लिकेशन स्टार्ट होतं, जेणेकरून विदिन दी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम द डीएनए शुड बी मेक इट्स कॉपीज. क्लिअर? म्हणून डीएनए रेप्लिकेशन कोणामध्ये युकॅरियोटिक सेल मध्ये एकाच ठिकाणी नाही तर खूप ठिकाणी सुरू होतं. क्लिअर? येस सर. हा. आता पहिली स्टेप बघा काय होतं. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं बघा, नीट ऐका. आता पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, ड्युरिंग द रेप्लिकेशन द टू स्ट्रँड्स ऑफ द डीएनए अनवाइंड अँड सेपरेटेड बाय ब्रेकिंग ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स बाय द एन्झाइम कॉल्ड एज अ हेलिकेज. बघा दिसतंय का तुम्हाला? या ठिकाणी डीएनएचे स्ट्रँड काय झाला, ओपन झाला. दोन डीएनएच्या या स्ट्रँड मध्ये नायट्रोजन बेस मध्ये कोणते बॉन्ड असतात बेटा? टू वीक हायड्रोजन. बरं का नाही? वीक हायड्रोजन हा एक डीएनएचा स्टँड आहे, हा एक डीएनएचा स्टँड आहे. या दोन डीएनएच्या स्टँड मध्ये हे काय आहेत? नायट्रोजन बेस. हा ऍडेनिन आहे. कुणाशी पेर करतो ऍडेनिन? थायमिन. थायमिन. हा साइट ग्वानिन आहे. हा कोणाशी पेर करेल? सायटोसिन. Cytosine. व्हेरी गुड. यांच्यामध्ये कोणते बॉन्ड असतात? वीक Hydrogen bond. हायड्रोजन Weak hydrogen bond. व्हेरी गुड. यांच्यामध्ये दोन, यांच्यामध्ये तीन. बरोबर आहे का नाही? येस. मग हे बॉन्ड कोण ब्रेक करतं? दिस बॉन्ड्स आर ब्रेक बाय द एन्झाइम कॉल्ड एज अ हेलिकेज. कोणता एन्झाइम? Helicase. हेलिकेज. काय करतो हा? हे वीक हायड्रोजन बॉन्ड तोडतो. जसं कैची असते ना, कैची कापत चालते, त्याप्रमाणे हा काय करतो? वीक हायड्रोजन बॉन्डला तोडत जातो. कोण? Helicase enzyme. Helicase enzyme. व्हेरी गुड. कोण एन्झाइम? कोणता एन्झाइम? हेलिकेज एन्झाइम. Helicase. व्हेरी गुड. कोणता एन्झाइम? हेलिकेज नावाचा एन्झाइम. क्लिअर? मग लक्षात ठेवा, दोन स्टँडला अनवाइंडिंग म्हणजे काय? ओपन करणं, सेपरेट करणं बाय ब्रेकिंग ऑफ वीक हायड्रोजन बॉन्ड. हे कोण करतं? हेलिकेज. मग आता लक्षात ठेवा, वीक हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायचे म्हणून तिथे कोणता एन्झाइम लागणार आहे? हेलिकेज. मग एच हेलिकेज. हायड्रोजन बॉन्डचा एच, हेलिकेजचा एच, असं लक्षात ठेवायचं. क्लिअर? कळलं का? Yes, sir. हा बघा इथे दिसतं तुम्हाला, हा हेलिकेज. कळलं का? हा हेलिकेज काय करतो? अनवाइंड्स द डीएनए हेलिक्स, अनझिप द स्टँड बाय ब्रेकिंग द वीक हायड्रोजन बॉन्ड. बरोबर आहे का? Yes, sir. व्हेरी गुड. हा आता बघा नीट लक्षात घ्या, जेव्हा आपण काय करू? अनवाइंड करू डीएनएच्या दोन स्टँडला, दोन बॉन्ड्सला, काय होईल रे बेटा? वीक हायड्रोजन बॉन्ड इथे ब्रेक झाले तर डीएनए असा दिसेल तुम्हाला. येस ऑर नो? यू विल सी दिस इज काइंड ऑफ Yes, डीएनए. Yes. आता याच्या इथून सुरू झालंय, इथून कट झालं, इथून सुरू झाली ना. इकडे मी काय केलं? वीक हायड्रोजन बॉन्ड तोडले, इकडे पण तोडले. कसं स्ट्रक्चर तयार झालं बेटा? हे जर आपण आला हाफ स्ट्रक्चर बघितलं, ते हाफ स्ट्रक्चर असं दिसेल. बरोबर आहे का? असं तुटत नाही ते, जस्ट आपण इमेजिन करतोय की जर हाफ भाग बघितला तर असं दिसेल. बरोबर आहे का नाही? Yes. येस सर. Unwinding DNA molecule at the point forms a Y-shaped structure called as a replication fork. मग हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होतं बघा. दिसतंय का तुम्हाला? इकडे बी एक असं एक. बरोबर आहे का? हे वाय Yes, शेपचं sir. असं इकडून इकडे एक वाय शेपचं स्ट्रक्चर तयार झालं, इकडे पण वाय शेपचं स्ट्रक्चर तयार झालं. बरोबर आहे का नाही? Yes, याला sir. काय म्हणतात बेटा? Yes, याला sir. म्हणतात बेटा रेप्लिकेशन फॉर्क. काय म्हणतात बेटा? Replication fork. Replication fork. म्हणजे एक असा डीएनएचा स्टँड असा आहे, एक असा आहे जोडलेला. बरोबर आहे का? इथे जोडलेले आहेत ते. इथे अनवाइंडिंग झालंय. बरोबर आहे? Yes, sir. Yes, sir. दुसरा डीएनएचा स्टँड असा इकडून इथून जोडलेला आहे. इथे काय मग हे वाय शेपचं स्ट्रक्चर तयार झालं. येस ऑर नो? इट विल फॉर्म अ वाय शेप स्ट्रक्चर. आणि या स्ट्रक्चरला काय म्हणतात बेटा मग? रेप्लिकेशन फॉर्क. Replication fork. हा, कारण इथे काय होणार आहे? डीएनए रेप्लिकेट होणार आहे. ह्या भागात नवीन डीएनए बनणार आहे, म्हणून हिला काय म्हणतात? रेप्लिकेशन फॉर्क.
काय म्हणता बेटा? रिप्लिकेशन फॉर्क. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. बघा मग ही रिअल टाइम डायग्राम आहे, दिसते तुम्हाला? ही फॉस्फेट, ही शुगर, हा नायट्रोजन बेस. बघा दिसतंय का? इथे बघा कोण आहे हा? डीएनए हेलिकेज काय करतोय? या वीक हायड्रोजन बॉन्डला काय करतोय? तोडतोय, ब्रेक करतोय. काय करतोय? वीक हायड्रोजन बॉन्ड्सला काय करतोय? ब्रेक करतोय. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. आता महत्वाचा मुद्दा नीट ऐका सगळ्यांनी. काय बेटा? सेपरेटेड स्टँड जे आहेत ते काय ऍक्ट करतील बेटा? मग टेम्पलेट. टेम्पलेट म्हणजे काय बेटा? दिशादर्शक. समजतंय ना? टेम्पलेट स्टँड ऑफ द डीएनए ऍक्ट ॲज व्हॉट युअर टेम्पलेट. जे डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनने त्याच्यावरती काय तयार होईल? नवीन डीएनएचा स्टँड. बरोबर की नाही? सेपरेटेड स्टँड जे आहेत ते काय ऍक्ट करतील? टेम्पलेट्स. डायरेक्शन देतील फॉर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. कळतंय का नाही? फॉर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. नवीन डीएनएच्या स्टँड साठी हे डीएनएचे स्टँड आता तुम्ही बघू शकता. बघा ही रेप्लिकेशन फॉर्क आहे, दिसते तुम्हाला? दिसते का? Yes, sir. इथून पुढे Yes, डीएनए कसा आहे? डबल स्टँडर्ड. डबल स्टँड. इथून काय झालाय? तो ओपन झालाय. येस और नो? Open. येस हा, सर. Unwind. बघ अनवाइंड झालाय. बरोबर. तुम्ही आता इथे बघताय बघा, दिसतंय का तुम्हाला? इथे नवीन डीएनएचा स्टँड तयार होतो, दिसतोय का? येस सर. हे नवीन Yes, sir. हे नवीन न्यूक्लियोटाइड येत आहेत बघा, दिसतात का? Yes, sir. Yes, Yes, sir. इकडे पण बघा तुम्ही, इकडे पण नवीन स्टँड तयार होतो बघा, दिसतोय का? काय बेटा? नवीन डीएनएचा स्टँड तयार होतोय, दिसतोय का रेड कलरचा? Yes, sir. Yes, sir. हा, Yes, sir. हे काय ऍड होत आहे इथे बेटा? न्यूक्लियोड ऍड होत आहे बघा, दिसतंय का? हे पण न्यूक्लियोड आहेत. बरोबर आहे का नाही? येस सर. येस और नो? Yes, sir. Yes, sir. Sir. बघा दिसतंय सगळ्यांना? मग आता हा जो डीएनएचा स्टँड आहे जुना, हा काय आहे बेटा? टेम्पलेट स्टँड आहे. मग हा काय आहे? टेम्पलेट स्टँड आहे. कळतंय का नाही? हा पॅरेंटल डीएनए स्टँड आहे. काय म्हणू आपण याला? टेम्पलेट स्टँड. काय म्हणू आपण याला? टेम्पलेट स्टँड. या टेम्पलेट स्टँड वरती हे नवीन डीएनए न्यूक्लियोटाइड काय होत आहेत? ऍड होत आहेत. बघा दिसतंय का? हे काय आहेत? काय बोललो बेटा यांना आपण? न्यूक्लियोटाइड. Nucleotide. हा, समजा आता इथे इथे काय बेटा? ऍडेनिन आहे, तर इथं कोण येईल बेटा? मग ग्वानिन न्यूक्लियोटाइड येईल. बरोबर आहे का? हा येस सर. येस सर. येडा आहे तुम्ही. ऍडेनिन थायमिन येईल. बरोबर आहे का नाही? थायमिन. Thymine. इथे जर ग्वानिन आला तर इथं कोण येईल बेटा? समोरून Cytosine. Cytosine. इथं सायटोसिन असेल तर हा कोण येईल माहितीये? Guanine. इथे थायमिन असेल तर कोण येईल बेटा? हा ऍडेनिन. Adenine. म्हणजे ह्या प्रकारचे इकडे जे न्यूक्लियोटाइड आहेत त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड इथं तयार होतील. बरोबर आहे का नाही? इथं जोडले जातील. बरोबर आहे का? Yes, sir. Yes or no? समजतंय का? Yes. Yes, हा ऍडेनिन आहे तर हा इथं कोण येईल बेटा? मग थायमिन येईल. Thymine. ग्वानिन असेल तर कोण येईल बेटा इथे? मग Cytosine. लाईकवाईज दॅट इथे जर ग्वानिन असेल पुन्हा हा कोण येईल? पुन्हा मग इथे हा सायटोसिन. Cytosine. म्हणजे मग मला तुम्ही सांगा ह्या डीएनएच्या स्टँड वरून हा नवीन डीएनएचा स्टँड तयार होतोय का नाही? कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड. Yes, कॉम्प्लिमेंटरी sir. म्हणजे काय? त्याला चालणारे न्यूक्लियोटाइड काय होत आहेत? ऍड होत आहेत. बरोबर आहे का नाही? Yes, sir. व्हेरी गुड. म्हणजे मग याचा अर्थ जो जुना डीएनएचा स्टँड आहे तो काय ठरतोय? इथे डायरेक्शन देतोय. बरं का नाही? म्हणून त्याला काय म्हटलं आपण? टेम्पलेट स्टँड म्हटलं. Template. काय म्हटलं त्याला? टेम्पलेट स्टँड म्हटलं. आणि त्याच्यावरती काय तयार झाला? नवीन New डीएनए stand. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. डीएनए रेप्लिकेट्स इन विच डायरेक्शन? 5' to 3' डायरेक्शन. लक्षात ठेवा. डीएनए रेप्लिकेशन कसं होतं बेटा? नेहमी 5' to 3' डायरेक्शन होतं. कसं होतं? 5' to 3' डायरेक्शन. कळतंय का? Yes, sir. उतरता क्रम माहिती ना? 5, 3. कोणता क्रम झाला? Yes, sir. डिसेंडिंग. उतरता क्रम आहे ना? Yes, sir. Descending order. हा, मग जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपण फास्ट उतरतो. बरोबर आहे का बेटा?
जेव्हा आपण चढतो तेव्हा आपण वेळ लागतो आपल्याला चढायला, बरोबर का नाही? एनर्जी लागते ना, खर्च होते ना एनर्जी. Yes, sir. मी लॉजिक सांगतो बरं का, याचा काही Yes, sir. संबंध नाहीये, जस्ट ते लक्षात कसं राहावं यासाठी सांगतोय. उतरताना आपण फास्ट उतरतो का नाही? यस. म्हणून डीएनए सिंथेसिस होताना नेहमी फास्ट होतं आणि नेहमी कोणत्या दिशेने होईल मध्ये? 5' to 3'. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता बघा न्यूक्लियोटाइड्स. आता मला सांगा तुम्ही, हा डीएनएचा स्टँड आहे, हे काय आहे ते बेटा? काय लागतंय तुम्हाला? हे न्यूक्लियोटाइड्स. बघा मग, न्यूक्लियोटाइड डिऑक्सी ॲडेनिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी ग्वानिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी सायटोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी थायमिन मोनोफॉस्फेट. काय लागतील? काय करावं लागतील यांना? पहिले ऍक्टिव्हेट करावं लागेल. काय करावं लागतील? ऍक्टिव्हेट. त्यांचं रूपांतर कसं होईल बेटा? डिऑक्सी ॲडेनिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं होईल बेटा? डिऑक्सी ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. डिऑक्सी ग्वानिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं होईल बेटा? डिऑक्सी ग्वानिन ट्रायफॉस्फेट. डिऑक्सी सायटोसिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं होईल बेटा? डिऑक्सी सायटोसिन ट्रायफॉस्फेट. डिऑक्सी थायमिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं होईल बेटा? डिऑक्सी थायमिन ट्रायफॉस्फेट. बघा मग, डिऑक्सी राइबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स act as a substrate, provide the energy for polymerization. आता काय मॅटर आहे सर हे? तुम्ही तर फक्त वाचून सांगितलं, आता नीट ऐका. आता हे जोडायचे एकमेकाला, बरोबर आहे का नाही? हे सगळे जोडायचे, तिथे यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला पाहिजे, हे अजून एकमेकाला जोडले गेले पाहिजे, बरोबर आहे का नाही? कळतंय का? हे एकमेकाला जोडले गेले पाहिजे ना, इथे जोडल्यानंतर असा स्टँड तयार ना, यांच्यात पण बॉन्ड तयार झाले पाहिजे का नाही? न्यूक्लियोटाइड मध्ये कोणता बॉन्ड तयार होतो सांगा? Weak hydrogen bond. काही पण बोलताय तुम्ही. Phosphodiester bond. न्यूक्लियोटाइड मध्ये म्हणतोय मी, कोणता बॉन्ड असतो? फॉस्फोडायस्ट्रेस बॉन्ड. आणि नायट्रोजन बेस मध्ये, आता नायट्रोजन बेस या नायट्रोजन बेस आहे, यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो? Weak hydrogen bond. वीक हायड्रोजन बॉन्ड, बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, इथे बॉन्ड तयार होते का नाही? मग हे बॉन्ड तयार करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? एनर्जी. मग ही एनर्जी येईल कुठून? समजतंय का? आता ती एनर्जी कुठून येते ते सांगतो. कळालं का सगळ्यांना? Yes, sir. आता हे जसे ऍड होतील ते एकमेकाशी जोडले जातील आणि जोडताना काय लागेल सगळ्यांना? एनर्जी. मग ही एनर्जी मिळेल कुठून? आता नीट ऐका. आता हा नायट्रोजन बेस, बरोबर आहे का? याला कोण जोडलं गेलंय? पेंटोज शुगर, बरोबर आहे का? Yes, sir. हा कोण आहे तुमचा? एक फॉस्फेट, बरोबर आहे का? Yes, sir. ह्या फॉस्फेटला किती फॉस्फेट जोडायचे अजून? आता हा असा फॉस्फेट म्हणजे काय झाला? डिऑक्सी ॲडेनिन मोनोफॉस्फेट. कळलं का? हा समजा काय? ॲडेनिन नायट्रोजन बेस आहे. कोणता नायट्रोजन बेस आहे? ॲडेनिन. मला का आपण डिऑक्सी ॲडेनिन मोनोफॉस्फेट, कारण इथे फॉस्फेट किती? एकच आहे, बरोबर आहे का? याचं रूपांतर कसं होईल? आपण पहिले ॲडेनिन कशामध्ये होईल? ट्रायफॉस्फेट होईल. कशामध्ये होईल? ट्रायफॉस्फेट. म्हणजे याला एक फॉस्फेट ऑलरेडी जोडलेला आहे जुना, बरोबर आहे? Yes. अजून याला किती फॉस्फेट ऍड होतील? 2. हा एक आणि हा अजून एक, बरोबर आहे का? येस सर. Yes, sir. हा. आणि मग हा काय तयार झाला तुमचा? हा डिऑक्सी ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. तसेच मग ग्वानिन मोनोफॉस्फेट असून काय तयार होतील? ग्वानिन ट्रायफॉस्फेट. याच्यातून काय तयार होईल? पहिले सायटोसिन ट्रायफॉस्फेट. थायमिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं होईल? पहिले थायमिन ट्रायफॉस्फेट. कळतंय का नाही? Yes, sir. बरोबर आहे का? आणि मग आता समजा हा इथे जॉईन झाला, हा इथे जेव्हा जॉईन व्हायला तेव्हा काय लागेल आपल्याला? हे लागतील का दोन्ही? नाही, हे तुटतील, बरोबर का नाही? हे तुटतील, हे बी तुटेल. हे जेव्हा बॉन्ड तुटतील बेटा, इथे काय रिलीज होईल बेटा? कळलं का?
समजतंय का नाही? Yes, sir. Yes, sir. म्हणजे जोडताना फक्त काय जोडला जाणार आहे? डीएनए बनताना फक्त एवढाच भाग जोडला जाणार आहे. बरोबर आहे का नाही? Yes, sir. हे Yes. एक्स्ट्रा फॉस्फेट जे होते हे तुटतील आणि एक्स्ट्रा फॉस्फेट तुटले की काय रिलीज होईल? एनर्जी. Energy. आणि मग ही एनर्जी वापरली जाईल Energy. कशासाठी? हायड्रोजन बॉन्ड बनवण्यासाठी. ही एनर्जी वापरली जाईल कशासाठी? फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनवण्यासाठी. समजतंय का? Yes, sir. Yes, sir. हे बघा मी जे आज शिकवतोय खूप महत्वाचं आहे. नाही समजलं तर विचारा, अडचण नाही. पण नुसतं हा डोला करू नका. यस, हा जो फॉस्फेट बॉन्ड आहे यांच्यातला जो बॉन्ड तुटेल, यांच्यातला जो बॉन्ड तुटेल बेटा, हा बॉन्ड तुटल्याने काय रिलीज होईल? एनर्जी. कारण आपल्याला काय पाहिजे? फक्त ऍडेनिन मोनोफॉस्फेट लागणार आहे आपल्याला. हाच काय आपला न्यूक्लियोटाइड आहे, बरोबर का नाही? पण इथे एनर्जी लागणार आहे म्हणून आपण त्याला काय केलं? पहिले एनर्जी भरून काढली. त्याचं रूपांतर झालं पहिले ऍडेनिन ट्रायफॉस्फेट मध्ये. आणि मग जेव्हा हा ब्रेक होईल आणि जेव्हा तो इथे बॉन्ड फॉर्म करेल तेव्हा हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इथं जी एनर्जी रिलीज होईल ती एनर्जी लागेल कशासाठी? वीक हायड्रोजन बॉन्ड आणि काय बेटा? फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनवण्यासाठी ती एनर्जी वापरली जाईल. कळलं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. म्हणून इथे म्हटलंय बघा, एनसीईआरटी, स्टेट बोर्ड या दोन्ही पुस्तकांमध्ये सगळं दिलेलं आहे. पण काही गोष्टी त्यांनी सरळ एक्सप्लेन केलेल्या नाहीयेत. ठीक आहे, बघा काय म्हटलंय इथे? डिऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड बरं काय चुकून गेलं ते, ट्रायफॉस्फेट्स, हे सगळे 4 प्रकारचे काय म्हणून ऍक्ट करतील? सबस्ट्रेट. प्रोव्हाइड द एनर्जी फॉर पॉलिमरायझेशन. कळलं का? काय प्रोव्हाइड करतील ते? एनर्जी प्रोव्हाइड करतील. कशासाठी? पॉलिमरायझेशन साठी. क्लिअर? Yes, Yes, sir. sir. येस Yes, ऑर नो? sir. व्हेरी गुड. Yes, sir. Sir. आता बघा सुरुवात करायची. आता डीएनए चे 2 स्ट्रँड काय झालेत? अनकॉइल झालेत. बघा दिसतंय का? डीएनए चे 2 स्ट्रँड काय झालेत? अनकॉइल झालेत. कळतंय का नाही? आता सुरुवात करायची. काय करायची? सुरुवात करायची कशासाठी? नवीन डीएनए चे स्ट्रँड बनवण्यासाठी. हो का नाही? मग नवीन डीएनए चे स्ट्रँड बनवताना एक छोटासा मॉलिक्यूल लागतो ज्याचं नाव काय आहे? आरएनए प्रायमर. काय लागतो बेटा? RNA primer. आरएनए प्रायमर. हा आरएनए प्रायमर कोण तयार करतं सेलमध्ये? आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम. कळतंय का नाही? Yes. तुम्ही बघू शकता बघा, हा डीएनएचा एक स्टँड आहे, बरोबर आहे का नाही? हा ओल्ड डीएनएचा स्टँड आहे, बरोबर आहे का? Yes, sir. ओल्ड स्टँड आहे, याच्यावरती हा नवीन स्टँड तयार होतोय, बरोबर आहे का नाही? Oh, हो का नाही? Yes, आता इथं सुरुवात होते बघा, इथं सुरुवात होते. इथे हा एन्झाईम दिसतोय तुम्हाला, काय नाव आहे याचं? primase. काय नाव दिसतंय सगळ्यांना? प्रायमेज. यांनी काय बनवला? Primer. हा काय बनवला? हा जो बनलाय इथे काय बनलाय? हा प्रायमर. primer. काय बनलाय? प्रायमर. समजतंय का नाही? Yes, sir. Yes, sir. डायग्राम नीट बघा, वेळ भरपूर आहे आपल्याकडे. कळतंय का सगळ्यांना? बघा हा एन्झाईम कोणता दिसतोय का? गुलाबी कलरचा काय हा एन्झाईम आहे? कोणता? प्रायमेज. कोणता प्रायमेज? आरएनए प्रायमेज. हा आरएनए प्रायमरचा लाल रंगाचा रेड कलरचा स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय का? हे काय आहे? Yes, sir. प्रायमर. इथं पण दिसतंय तुम्हाला, Primer. इथं पण दोन ठिकाणी. काय हे रेड कलरचं काय? आरएनए प्रायमर. कोण आहे तो? आरएनए प्रायमर. Primer. कोण आहे? आरएनए प्रायमर. मग लक्षात ठेवा, डीएनए रेप्लिकेशन करताना सगळ्यात पहिली स्टेप, जेव्हा नवीन डीएनएचा स्टँड तयार होतो तेव्हा सगळ्यात पहिली स्टेप कोणची टाकतो पहिले तिथे? आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर कोण तयार करतं? आरएनए RNA primase enzyme. RNA primer is enzyme. कळलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा. त्याच्यानंतर एक एन्झाईम आहे कोणता? त्याच्यानंतर आरएनए प्रायमर गेला. आरएनए प्रायमर काय आहे? डॉन. हा डॉन आहे. याच्या मागे कोण जातात मग? डीएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम. डीएनए पॉलिमरेज दिसतो तुम्हाला?
एरो दिसतोय का, ब्लिंक होतोय? Yes, Yes, sir. sir. दिसतोय ना आरएनए पॉलिमरेज 3. कोणता आहे तो? आरएनए पॉलिमरेज 3 आहे. काय जोडतोय तो? जसाही आरएनए प्रायमर जोडला गेला तर पण बघू शकता इथे आरएनए प्रायमर जोडला गेला आहे. याच्या मागे लगेच कोण येतो? हा एन्झाईम दिसतोय तुम्हाला. हा एन्झाईम कोणता एन्झाईम आहे? डीएनए Polymerase. पॉलिमरेज 3. हा काय करतोय? हा आता काय करेल बेटा? न्यूक्लियोटाइडला जोडेल. आता इथे समजा ऍडेनिन आहे, तो काय आणेल माहितून बाहेरून? थायमिन. इथे सायटोसिन आहे, तो इथे काय आणेल बेटा? ग्वानिन. आणि जोडत चालेल. हा काय करेल तो? जोडत चालेल. मग लक्षात ठेवा, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज, डीएनए वर डिपेंड राहणारा डीएनए पॉलिमरेज. किती तो? 3. डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज काय? 3. काय करेल बेटा? जोडत चालेल. कोणाला? Nucleotides. कोणाला जोडत चालेल तो? न्यूक्लियोटाइड. 1 बाय अदर टू दी प्रायमर. प्रायमरच्या मागे जोडत चालेल तो, कारण प्रायमर डॉन आहे. प्रायमरच्या मागे जोडत चालेल तो. आणि काय तयार बेटा तिथे? मग पॉलिन्यूक्लियोटाइड काय चेन. म्हणजेच काय तयार बेटा? नवीन डीएनएचा स्ट्रँड तयार. दिसतोय का तुम्हाला? हा लाईट कलरचा स्टँड दिसतोय का तुम्हाला इथे? Yes, sir. हा बघा, हा दिसतोय का नाही? काय तयार होतोय बेटा? हा नवीन डीएनएचा स्टँड तयार होतोय. कळलं का सगळ्यांना? Yes, sir. येस और नो? Yes, sir. समजलं सगळ्यांना काय सांगतोय मी? एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बेटा समजलं तर मजा आहे शिकवण्यामध्ये, शिकण्यामध्ये पण. नाही तर मी शिकवतोय आणि तुम्हाला काही समजत नाहीये, त्यात काही मजा नाही. कळलं का? Yes, sir. Yes. हा. त्याच्यानंतर बघा मग कोण बेटा? टोपो आयसोमरेज, म्हणजे त्याचा ज्याला आपण काय म्हणतो डीएनए गायरेज. कोतकर साहेब नीट ऐका. काय सांगितलं? हा आरएनए प्रायमर आला, बरोबर आहे. आरएनए प्रायमर चिटकला इथे, आरएनए प्रायमर चिटकलाय बघा, दिसतोय का? प्रायमर चिटकला इथे. याच्या मागे कोण येईल? हा एन्झाईम. कोणता? डीएनए पॉलिमरेज 3. डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज 3. आता हा काय करेल बेटा? नवीन नवीन न्यूक्लियोटाइड जोडत चालेल. इथे जिथे जागा आहे तिथे काय करेल तो? न्यूक्लियोटाइड जोडत चालेल. बघा इथे दिसतो मला हा डीएनए पॉलिमरेज 3, इथं पण दाखवलाय बघा. काय करेल बेटा तो? इथे नवीन नवीन न्यूक्लियोटाइडला काय करत चालेल? जोडत चालेल. कळतंय का? येस और नो? आणि काय तयार बेटा? मग अशी ही चेन तयार होईल. कशाची? एक स्ट्रँड तयार बेटा. कशाचा? नवीन डीएनएचा एक स्टँड तयार. कशावरती? जुन्या डीएनएच्या स्टँड वरती. कळलं का? येस और नो? प्रणव कळालं का? येस और नो? व्हेरी गुड. असं विचारत जायचं. ज्याला नाही समजलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवलं तरी चालेल, पण विचारायचंय. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट कोणता? डीएनए गायरेज. During the DNA replication, the progress of replication fork generates the positive supercoil ahead of the replication machinery and negative supercoil behind it. Such a tensional problems are also exist when the transcribing DNA to make its RNA copy from protein synthesis. आता बघा काय असतं बेटा? डीएनए गायरेज नावाचा जो एन्झाइम आहे, आता समजा तो डीएनए जो आहे ना, तो असा कॉईल झालेला आहे. माझ्याकडे बघा आता सगळ्यांनी, असा डीएनए कॉईल झालेला आहे ना, सुपर कॉईल झालेला ना. तो डीएनए पुन्हा अनकॉईल होऊ शकतो, पुन्हा तो पिळला जाऊ शकतो. मध्ये पिळण्यासाठी तो पिळला गेलेला डीएनए पुन्हा काय होऊ शकतो? ओपन होऊ शकतो. मग हे अवॉइड करण्यासाठी एक एन्झाइम लागतो. काय नाव त्याचं? डीएनए गायरेज. सोप्या भाषेत थोडं लक्षात ठेवा, डीएनए गायरेज. कळतंय का? कोणता एन्झाइम लागतो? डीएनए गायरेज. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये वेगवेगळे डीएनए पॉलिमरेज असतात. डीएनए पॉलिमरेज 1, डीएनए पॉलिमरेज 2, डीएनए पॉलिमरेज 3. आपण ज्याच्याबद्दल बोललो तो कोण आहे? डीएनए पॉलिमरेज 3. हा मेन एन्झाइम आहे. आता बघितलं ना आपण.
बरोबर आहे का? तसं युकॅरियोटिक सेल मध्ये थोडेसे वेगळे एन्झाईम असतात. डीएनए पॉलिमरेजचे. डीएनए पॉलिमरेजचे 4 प्रकार असतात. कोणता? डीएनए पॉलिमरेज अल्फा, डीएनए पॉलिमरेज बीटा, डीएनए पॉलिमरेज गॅमा आणि डीएनए पॉलिमरेज डेल्टा. आता आपल्याला मेन कोण आहे? डीएनए पॉलिमरेज अल्फा. लक्षात ठेवा, हा मेन एन्झाईम आहे. हा मेन एन्झाईम काय करतो? आरएनए प्रायमरच्या नंतर काय करतो? जोडला जातो. काय करतो? काय करतो? हा न्यू एंड न्यूक्लियरला काय करतो? जोडत असतो. क्लिअर? लक्षात ठेवा, डीएनए पॉलिमरेज 3 कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक. मग लक्षात घ्या, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो डीएनए पॉलिमरेज काय करतो? आरएनए प्रायमरच्या मागे जाऊन काय करतो? न्यूक्लियर ऍड करतो आणि नवीन डीएनएचा स्टँड तयार करतो. त्याचं नाव काय आहे? आरएनए पॉलिमरेज 3. तो मेन आहे. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. युकॅरियोटिक सेल मध्ये कोणता आहे मग तो? आरएनए पॉलिमरेज डीएनए पॉलिमरेज अल्फा. कोणता आहे तो? डीएनए पॉलिमरेज अल्फा, जो हे काम करत असतो. क्लिअर? येस सर. हे लक्षात ठेवा, बाकीचं जाऊ द्या. येस सर. बाकीचं लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. ड्युरिंग द रेप्लिकेशन, जेव्हा रेप्लिकेशन होत असतं बेटा, त्यावेळेस नीट लक्षात घ्या, एक स्टँड कसा तयार होतो बेटा? फास्ट आणि कंटिन्यू तयार होतो. आता इकडे बघा, ड्युरिंग द रेप्लिकेशन वन स्टँड इज फॉर्म कंटिन्युअस इन अ 5' to 3' डायरेक्शन. याला मग काय म्हणतो? कंटिन्युअस सिंथेसिस. This strand is called as a leading strand. The other strand of the DNA is formed as a stretch in the ओकाझाकी. ज्याला आपण काय म्हणतो? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, और ज्याला आपण काय म्हणतो? डिसकंटिन्युअस सिंथेसिस. म्हणजे काय हो सर? हे बघा, हिराजी ओकाझाकी नावाचे सायंटिस्ट जे होते, रेजी ओकाझाकी नावाचे सायंटिस्ट होते, यांनी शोधून काढलं हे. त्यांनी सांगितलं, इकडे बघा, तुम्ही बघताय बघा, दिसतोय का? हा डीएनएचा स्टँड आहे. हा ओल्ड डीएनएचा स्टँड दिसतोय रेड कलरचा, हा एक आणि हा एक. बरोबर आहे का नाही? याच्यावरती 2 डीएनएचे स्टँड तयार होतात. हा बघा कोणता तयार होतोय? हा ब्ल्यू कलरचा. आणि हा बघा कोणता तयार होतोय? ब्ल्यू कलरचा. बरोबर आहे का नाही? पण हा कसा तयार होतोय? दिसतोय का तुम्हाला? कसा आहे बेटा? तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतोय. सर नो, कळतंय का? येस सर. मग तुकड्या तुकड्यामध्ये तयार होईल, याला काय म्हणतो बेटा आपण? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. हे जे तुकडे तुकडे तयार होतात यांना काय म्हणतात? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणतात. काय म्हणतात? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि तुकड्या तुकड्यांमध्ये तयार होण्याला काय म्हणतो आपण? डिसकंटिन्युअस सिंथेसिस. काय म्हणतो आपण? डिसकंटिन्युअस सिंथेसिस. कळतंय का नाही? येस सर. येस सर. आणि एक जो डीएनएचा स्टँड तयार होतो, तो कसा तयार होतो बेटा? कंटिन्यू. बघू शकता तुम्ही, हा बघा कसा तयार होतोय? कंटिन्युअस तयार होतोय. कळतंय का? हा कसा तयार होतोय? कंटिन्यू तयार होतोय. मग याला काय म्हणतो आपण बेटा? कंटिन्युअस सिंथेसिस. याला काय म्हणतो आपण? कंटिन्युअस सिंथेसिस. आणि त्या स्टँडला काय म्हणतात बेटा? लीडिंग स्टँड म्हणतात. काय म्हणतात? लीडिंग स्टँड. कोणता स्टँड म्हणतात बेटा? लीडिंग स्टँड म्हणतात. काय म्हणतात? लीडिंग स्टँड. लीडिंग स्टँड म्हणजे आता नीट बघा, हा बघा, तुम्ही दिसतंय का तुम्हाला इथे या डायग्राम मध्ये? बघा, दिसतंय का तुम्हाला? हा स्टँड कसा तयार होतोय बघा? फास्ट आणि कंटिन्यू. काय म्हणतात आपण याला? लीडिंग स्टँड. लीडिंग स्टँड. आता लीडिंग स्टँड कसा लक्षात ठेवायचा? लीडर. लीडर कसा चालतो बेटा? फास्ट काम करत असतो. हो सर नो, त्याच्या मागे सगळे असतात. म्हणून लीडिंग स्टँड, लीडर. कळतंय का? लीडिंग स्टँड, लीडर, असं लक्षात ठेवा. मग लीडिंग स्टँड कसा तयार होतो बेटा? कंटिन्युअसली तयार होतो, कारण तो लीडर असतो. आपल्या लॉजिक साठी बरं का? कळतंय का? आणि दुसरा स्टँड जो असतो तो कसा असतो बेटा? तुकड्या तुकड्यांमध्ये तयार होतोय. तुम्ही बघू शकता बघा, इथे दिसतंय का तुम्हाला? हा एक तुकडा तयार झाला बघा, इथे दिसतोय का? आणि यामध्ये कोण आहे सांगा तर मला? कोणी सांगेल का? रेड कलरचा कोण आहे हा? प्रायमर. व्हेरी गुड. आरएनए प्रायमर आहे तो. कोण आहे? आरएनए प्रायमर. पुन्हा हा तुकडा तयार झाला बघा, दिसतोय का? इथे हा कोण आहे पुन्हा? आरएनए प्रायमर. व्हेरी गुड. आरएनए प्रायमर. आता हा इथे बघा, आरएनए प्रायमर आहे बघा, दिसतोय का? आता इथे तुकडा तयार होतोय बघा, दिसतोय का तुम्हाला? इथं हा तुकडा कोण तयार करतोय? डीएनए पॉलिमरेज 3. पॉलिमरेज 3. बरोबर. व्हेरी गुड.
म्हणजे मग कोणती सेल आहे रे बेटा? कोणता डीएनए तयार होतो सांगा तर. प्रोकॅरियोटिक का युकॅरियोटिक? प्रोकॅरियोटिक. व्हेरी गुड. का बरं? कारण डीएनए पॉलिमरेज 3 या कोणामध्ये असतो? प्रोकॅरियोटिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं का? मग एक डीएनएचा स्टँड कसा तयार होतो बेटा? डिसकंटिन्युअस, तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो? लॅगिंग स्ट्रँड. आणि एक कसा तयार होतो? कंटिन्युअस, ज्याला आपण काय म्हणतो? लीडिंग स्ट्रँड. मी तुम्हाला आता पण सांगितलं, पहिली पण सांगतोय, डीएनए कसा तयार होतो बेटा? कोणत्या डायरेक्शन तयार होतो डीएनए? नवीन डीएनए 5'3' डायरेक्शन. क्लिअर? न्यू डीएनएचा स्टँड कसा तयार होतो? नेहमी 5'3' डायरेक्शन तयार होतो. क्लिअर? Yes, sir. व्हेरी गुड. मग लक्षात ठेवा, एक डीएनएचा स्टँड कसा तयार होतो बेटा? कंटिन्युअस, फास्ट, त्याला काय म्हणतो आपण? लीडिंग स्ट्रँड. एक कसा तयार होतो? तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतो, ज्याला आपण काय म्हणतो? लॅगिंग स्ट्रँड. क्लिअर? Lagging strand. Yes, sir. समजतंय का नाही? Yes, sir. दाखवले बघा इथे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. दिसताय का? येस ऑर नो? Yes, sir. Very good. Okazaki fragments are jointly together to form a new strand by the enzyme DNA ligase. This strand is called as a lagging strand. मग काय होतं बेटा नंतर? हे जे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आहे, इथे जो कोण आहे? इकडे बघा, हा इथं कोण आहे मध्ये? आरएनए प्रायमर आहे. कोण आहे हा? आरएनए प्रायमर. हा आरएनए प्रायमर निघून जातो नंतर, बरं का? आणि मग एक एन्झाइम येतो. कोणता एन्झाइम येतो? डीएनए लायगेज. हा आरएनए प्रायमर निघून गेल्यानंतर यांना दोघांना काय करतो? तो शिवून टाकतो, जोडून टाकतो. लायगेज नावाचं लक्षात ठेवा. लायगेज, लायगेज म्हणजे काय बेटा? लायगेशन. लायगेशन म्हणजे काय बेटा? शिवणं. जसे आपण कपडे शिवतो, दोन तुकडे जोडतो कपड्याचे, लायगेशन. त्याप्रमाणे लायगेज काय करतो? जे दोन तुकडे आहेत ज्यांच्या जो आरएनए प्रायमर होता त्याला काढतो आणि त्या दोघींना काय करतो? जोडून टाकतो. क्लिअर? Yes, sir. Yes, Yes or sir. no? Yes, sir. आता शेवटचा मुद्दा नीट ऐका. जर समजा आता हे डीएनए जे स्ट्रँड जे बनत आहेत, ठीक आहे, हे एकदम फास्ट तयार असतात, बरं का नाही? हे एकदम फास्ट चालतं. आता याच्यामध्ये समजा चूक झाली. चूक झाली म्हणजे काय हो सर? समजा इथे काय आहे? हा ऍडेनिन आहे. इथे बघू आपण, इथे बघू काय. समजा इथे ऍडेनिन आहे. कोण आहे बेटा? हा इथे कोण आहे? ऍडेनिन आहे. ऍडेनिनची नेहमी कोणी पेअर केली पाहिजे? थायमिन. सायटोसिन असेल. काय असेल? सायटोसिन. म्हणजे चुकीचं झालं का नाहीये? Yes. बरोबर. मग हे डीएनए स्टँड तयार झाल्यानंतर एक चेकर येतो. कोण येतो? चेकर. कोण येतो? चेकर. डीएनए पॉलिमरेज 1. कोण येतो? चेकर. डीएनए पॉलिमरेज 1. कोण येतो? चेकर. चेकर डीएनए पॉलिमरेज 1. हा डीएनए पॉलिमरेज 1 आला बघा. दिसतोय का? हा डीएनए पॉलिमरेज 1 काय करतो? मग जिथे काही चूक झाली असेल ती चूक काय करतो? तो रिपेअर करतो. इथं सायटोसिन असेल ना, याला काढून टाकेल. इथं कोण जोडेल? थायमिन जोडेल. समजतंय का नाही? कळलं का? Yes, sir. इतकं सिस्टमॅटिक काम चालतं. डीएनए डबल स्टडी डीएनए बनवताना जर काही चूक झाली तर ती चूक सुद्धा काय केली जाते? रिपेअर केली जाते. आणि ती रिपेअर करण्यासाठी एक एन्झाइम असतो. कोणता? डीएनए पॉलिमरेज 1. कळलं का? Yes, sir. येस ऑर नो? Yes, सर. कळलं सगळ्यांना बेटा? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. वी विल कंटिन्यू दिस ऑल द थिंग्स टुमॉरो. क्लिअर? तसाच इथे इकडे Yes, बघा, sir. इथे बघा, इकडे बघा. आता 2 मिनिटं फक्त आलोय आपण तिथे. कोण होता तो? डीएनए पॉलिमरेज 1. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक मध्ये. काय करतो तो? रिपेअरिंग. तसा इथे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कोण येतो? बीटा. काय करतो तो? डीएनए रिपेअरिंग. कळतं का? अरे येस ऑर नो? Yes, sir. बेस ऍड झाला तर कोण आहे इथे? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कोण येतो? डीएनए पॉलिमरेज 1. आणि युकॅरियोटिक मध्ये कोण येतो? डीएनए पॉलिमरेज बीटा. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. ठीक आहे बेटा, ठीक आहे. व्हेरी गुड. ठीक आहे.